आम्ही निघतो बाबांच्या दर्शनाला. तर संध्याकाळचे वाजलेले आहेत 7 आणि मंदिर एकदम 5 मिनिटावरच आहे हॉटेलपासून. तर रस्त्यात बघा मस्त असं दत्ताचं छोटंसं छान दत्तगुरूचं मंदिर आहे. इथे आम्ही नमस्कार वगैरे केला आणि आता पुढे चाललेलो. तर बाजूला अशी सगळी दुकानं आहेत आणि हॉटेल्स पण आहेत आणि समोर साईबाबांचं बघा मंदिर आहे. तर साईबाबाच्या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला गेट क्रमांक 4 मध्ये जावे लागते आणि मध्ये गेल्यावर आपल्याला साईबाबांची ही प्रतिमा दिसते. ह्याच प्रतिमेच्या 6 फूट खाली बाबांची समाधी आहे आणि साईबाबांनी 15 ऑक्टोबर 1918ला विजयादशमीच्या दिवशी आपला देहत्याग करून या जागेवर समाधी घेतली होती. समाधीचे दर्शन झाल्यावर तुम्हाला बाहेरच्या बाजूला 150 वर्षापूर्वीचे कडुनिंबाचे झाड दिसेल. साईबाबा 16व्या वर्षी युवा अवस्थेत शिर्डीत आले तेव्हा याच निंबाच्या झाडाखाली बसले होते. हे झाड साईबाबांच्या असंख्य लीलांची साक्षी आहे. बाजूला द्वारकामाई आहे. द्वारकामाईच्या मध्ये बाबा ध्यान करत बसत असत आणि बरेच वर्ष बाबा द्वारकामाईत राहत होते. याच द्वारकामाईमध्ये बाबा ज्या शिलेवर बसत होते ती शिला आजही दर्शनासाठी ठेवली आहे आणि द्वारकामाईमध्ये साईबाबा ज्या चुलीवर जेवण बनवत होते ती धुनी आजही पेटत आहे. जवळजवळ 150 वर्षापासून ती धुनी जळत आहे आणि ती कधीच बंद होत नाही. आजही तिची उदी शिर्डीत येणाऱ्या प्रत्येक भक्ताला मोफत वाटली जाते. त्याचबरोबर शिर्डीत प्रसाद म्हणजे लाडूही दिला जातो. शिर्डी दररोज 70 ते 80 हजार भाविक बाबांचे दर्शन घेत असतात. तसेच रामनवमी आणि दसऱ्याच्या वेळेस तर ही संख्या लाखाच्या वरती जात असते आणि प्रत्येक भाविक आपल्या मनोभावेने बाबांचे दर्शन घ्यायला येत असतो आणि बाबा प्रत्येकाला आपले दर्शन देतात आणि प्रसन्न मनाने प्रत्येक भाविक मग घरी जातो. द्वारकामाईच्या जवळ तुम्हाला साईबाबांची चावडी दिसेल. चावडी म्हणजे पूर्वीचे गावचे ऑफिस, जेथे गावचा सर्व रेकॉर्ड ठेवला जायचा, व्यवहार चालत असे. 1909 मध्ये खूप पाऊस पडल्यामुळे द्वारकामाईमध्ये भरपूर पूर आला होता. तेव्हा सर्व भक्तगणाने साईबाबांना विनंती केली की तुम्ही चावडीत येऊन राहा. तेव्हापासून बाबा रात्री चावडीत येऊन झोपत असत. तर येथे चावडीमध्ये एक पुरुषांसाठी आणि एक महिलांसाठी ही वेगळी अशी रांग आहे आणि येथे बाबांच्या अनेक अशा वस्तू ठेवलेल्या आहेत. आणि हा आहे बाजूचा परिसर मंदिराच्या आणि इथून तुम्ही बाजूने मुखदर्शनही घेऊ शकता. हे बघा, इथे हा असा मंडप आहे. भाविक दर्शन घेतल्यानंतर थोडा वेळ असे आराम वगैरे करतात, बसतात वगैरे. आणि बाजूलाच मारुतीचे मंदिर आहे छानपैकी बाबांच्या आणि प्रत्येकजण बाबांचे दर्शन केलं तर ह्या मारुतीचे पण दर्शन करतात. आणि छान असं मंदिर आहे हे. तसेच बाजूला तुम्हाला शॉपिंग करण्यासाठी भरपूर अशी दुकाने आहेत. तुम्ही देवाच्या वस्तू तसेच शोभेच्या वस्तूही तिकडे शॉपिंग करू शकता. हे पहा, छान छान असे मस्त अशी दुकानं पण आहेत बाबांच्या मंदिराच्या बाजूला, द्वारकामाईच्या बाजूला. आणि हा मस्त असा बाबांचा मंदिराचा कलर दिसतोय तो सोन्याचा आहे आणि इथे आहे बाबांची मस्त अशी मूर्ती, पुतळा की त्यातून मस्त असं पाणी पडत आहे. किती सुंदर दिसते बघा. आणि हा बाजूचा परिसर आहे, खूप सुंदर आहे वाटतो बघा संध्याकाळच्या वेळी तर. आणि तेथे सेल्फी पॉईंट आहे तर बहुतेक जण सेल्फी काढत राहतात. साईबाबांच्या मंदिरापासून 5 मिनिटावर हायवेच्या बाजूला 300 वर्षापूर्वीचे खंडोबा मंदिर आहे, जे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे आणि याचे पुजारी म्हालसापती होते. जेव्हा साईबाबा पहिल्यांदा चांदभाईच्या मुलाच्या वरातीमध्ये शिर्डीत आले होते तेव्हा या जागेवर आले होते. तेव्हा म्हालसापतीने साईबाबांना आओ साई असे म्हटले होते. तेव्हापासून बाबांना साईबाबा म्हटले गेले. त्यानंतर बाबा येथून द्वारकामाईत गेले आणि राहू लागले. म्हालसापती साईबाबांचे परमभक्त ओळखू लागले.
प्रत्येक भाविक साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर ह्या मंदिरालाही येऊन भेट देतात. हे पहा, इथे मस्त साईबाबांचे पूर्वीचे फोटो वगैरे लावलेले आहेत आणि हा असा मोठा असा सभा मंडप आहे. तर तुम्ही कधी शिर्डीला आले तर नक्की ह्या मंदिराला भेट द्या. हे बघा, जेजुरीचा खंडोबाचा मस्त अशी मूर्ती आहे इथे. जशी जेजुरीला आहे त्याचप्रमाणे आहे बघा, सुंदर अशी. तसेच ह्या मंदिरामध्ये जे बाबांचे निकटवर्ती होते त्यांचे सुद्धा प्रत्येकाचे इथे फोटो लावलेले आहेत आणि बाबांच्या पूर्वीचे जे चित्र आहेत ते काढून लावलेले आहेत बघा. आणि येथेच म्हाळसापती यांची छान अशी मूर्ती सुद्धा आहे. हे बघा, छान असे म्हाळसापती आहेत जे साईबाबांचे परम भक्त आहेत होते, त्यांची मूर्ती आहे. हा पहा, असा मस्त असा इथे हा मोठा असा मंडप आहे आणि इथे मार्तंड भैरव स्थापना मार्गशीर्षच्या कृष्ण पक्षामध्ये इथे ही विस्तव केला जातो आणि ह्या विस्तवावरून चाललं जाते या निखाऱ्यावरून. पण आम्ही गेलो त्याच्या एक दिवस अगोदर हा कार्यक्रम होता, त्यामुळे आम्ही पाहू नाही शकले. आणि जर तुम्ही शिर्डीत आला तर नक्की ह्या मंदिराला भेट द्या. खूप सुंदर मंदिर आहे. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा.